हाय, 6 क्लासचा क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे प्रॅक्टिस सेट 32 मधले. मागचे क्वेश्चन्स रिवाइज करायचे तर पुढचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येत जातील. क्वेश्चन व्यवस्थित रीड केला तर समजेल. क्वेश्चन काय आहे? ललिताबाई सोड सीड वर्थ ₹13,700 इन हर फील्ड. म्हणजे काय, तिच्या शेतामध्ये पेरणी करतात, बिया पेरतात. तर त्या बिया आणण्यासाठी बाजारातून तिला आणण्यासाठी किती खर्च आलाय? 13,700. त्यानंतर काय सांगितलंय? शी हॅड स्पेंड 5,300 फॉर फर्टिलायझर. फर्टिलायझर म्हणजे काय? खत. खत पण लागतं शेतात झालेला, तर त्याचा खर्च सांगितला आहे. अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड्स म्हणजे औषध फवारणी, त्याचा खर्च सांगितला आहे 7,160. तर हा सगळा खर्च म्हणजे काय आहे? शेतीचं पूर्ण काम करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीचा पूर्ण टोटल केलं पाहिजे. तर निघलेलं उत्पादनाला किती किंमत मिळणार आणि किती प्रॉफिट आणि लॉस होणार हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर ज्या ह्या गोष्टी दिल्यात म्हणजे बियाणे आणायला लागणारा खर्च, खताचा खर्च आणि पेस्टिसाइडचा खर्च, ह्या तिघांची आपल्याला काय केली पाहिजे? ॲडिशन केली पाहिजे. सो गिवन इन्फॉर्मेशन काय दिले? गिवन इन्फॉर्मेशन मध्ये पेस्टिसाइड्स ललिताबाईंनी काय आणले? सीड्स. ओके, सीड्स किती रुपीजचे आणले? ₹13,700. त्यानंतर फर्टिलायझर ₹5,300. ओके, आणि त्यानंतर पेस्टिसाइड्स किती आणले? ₹7,160. सो आपण गिवन इन्फॉर्मेशन बघितली आहे. सीड्स 13,700, फर्टिलायझर 5,300 आणि पेस्टिसाइड 7,160. हा सगळा खर्च शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी लागलेला आहे. तर ह्याची सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 0, 6, 4. सो पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेतली आहे की ललिताबाईला सीड्स आणण्यासाठी 13,700 खर्च लागलेला आहे. फर्टिलायझर खत आणण्यासाठी 5,300 आणि पेस्टिसाइड 7,160. तर या सगळ्याची पहिला ॲडिशन करून घ्यायची आहे. 0, 6, 10 + 1 11, 8, 9, 9 + 7 16. ओके, 26,160. ही काय मिळालेली आहे आपल्याला? कॉस्ट प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस कशी काढली हे समजलंय का? लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर काय सांगितलंय? शी अर्न 35,400. म्हणजे अर्न म्हणजे काय? तिला मिळाले. अर्न म्हणजे ह्याला आपण सेलिंग प्राइस पण म्हणू शकतो. ओके, तर काय मिळाले? ₹35,400. आता कॉस्ट प्राइस मिळाली आहे, सेलिंग प्राइस मिळाली. तर आता प्रॉफिट आहे की लॉस आहे हे काढायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करतो? CPSP, कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस, ₹26,160 आणि सेलिंग प्राइस ₹35,400. कॉस्ट प्राइस मोठी आहे का सेलिंग प्राइस मोठी आहे? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस मोठी असेल तर काय होतो? प्रॉफिट. प्रॉफिट हे झाले आपल्याला कळालेलं आहे. तर पुढची स्टेप काय असणार आहे? फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्यासाठी फॉर्म्युला पार्ट पाहिजे. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मी शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं नाहीये. तर सेलिंग प्राइस काय आहे? 35,400 मायनस 26,160. आन्सर काय येईल? 9,250. व्हेरी गुड. 9,250
तर इतका काय झालेला आहे, प्रॉफिट. म्हणजे ललिताबाईला प्रॉफिट झालाय आणि तो किती झालाय हे पण आपण काढलेलं आहे. रिवाइज करा आणि प्रॅक्टिस करा. स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सगळं काही सोपं जातं आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला सोपं जाईल.